ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष घेतलंय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हे पाऊल उचललंय। विष प्राशन केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। न्याय मिळत नसल्यानं आत्मदहनाचा त्यांनी इशाराही दिलेला होता। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर त्यांनी विषही प्राशन केला। आता त्यांचा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। विष प्राशन केल्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अद्यापही अटक न झाल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? पूर्वीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्या आहेत ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते आणि त्यावेळी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखलं होतं। त्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट देखील त्यांनी घेतली आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडल्या होत्या। त्यानंतर बाहेर येऊन माध्यमांशी संवाद देखील त्यांनी साधला आणि गाडीत बसल्यानंतर हा सगळा प्रकार झाला आणि त्यांनी विष प्राशन केल्याची देखील माहिती समोर आली आणि हा प्रकार पोलिसांना लक्षात येतात त्यांनी तातडीनं त्या ठिकाणच्या रुग्णवाहिकेतून त्यांना शासकीय बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। आता त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तातडीने उपचार झाल्यामुळे आणि मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, परंतु हा सगळा प्रकार जो आहे तो गंभीर आहे आणि न्यायासाठी त्यांना विष प्राशन करण्याची वेळ आली आहे। आता यावर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करतं आणि गेल्या 18 महिन्यापासून जे महादेव मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपी मिळालेले नाहीत त्या दिशेने तपास होऊ शकलेला नाही, तो आता गतीने होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सध्या त्यांची विष प्राशन खरं तर उदय आपण बघतोय 18 महिने उलटून गेलेले आहे, मात्र अद्यापही न्याय मिळत नसल्याचं दिसतंय। त्यामुळे कुठेतरी त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर सातत्यानं ज्ञानेश्वरी मुंडे असतील आणि त्यांचे कुटुंबीय असतील या प्रश्नावर पोलीस अधिकारी असतील, विविध राजकीय नेते असतील यांची भेट घेत आहेत आणि या प्रकरणातील तपासाला गती द्या अशी मागणी करतायत। तरी देखील या प्रकरणात तपासाला गती येत नाहीये। दुसरीकडे जर आपण तपास तर कुठेतरी प्रशासनावरचा विश्वास त्यांचा कमी होतोय आणि मग प्रशासन आपल्या न्यायासाठी आपल्या जे महादेव मुंडे यांचा खून झालाय त्यातील तपासासाठी कुठली हालचाल करत नाही अशी शंका त्यांना येते आणि तसंच कुठेतरी दिसतंय, कारण 18 महिने एका प्रकरणातील आरोपी अटकच होत नाहीत। यामुळे या सगळं प्रकरणाचं गूढ वाढत चाललंय आणि गंभीर बाब म्हणजे एका त्या प्रकरणाच्या तपासासाठी अधिकारी नियुक्त केल्यानंतर त्याची बदली होणं हे फार धक्कादायक आहे, कारण या प्रकरणात आतापर्यंत 7 अधिकारी बदलण्यात आले आणि त्यामुळे तपासामध्ये कुठंच एक सुसूत्रता नाहीये। आणि मग हाच आरोप आता महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचा आहे की या प्रकरणात आता जो अधिकारी नियुक्त कराल तो कायम ठेवा जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही आणि त्याच्यासोबत सक्षम अशी टीम देखील द्या, मग जेणेकरून या सगळ्या प्रकरणाचा तपास गतीने आणि योग्य रीतीने होईल आणि या प्रकरणातील आरोपी अटक होऊन त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र देखील सादर होऊ शकेल। गंभीर बाब म्हणजे हा 18 महिन्यापूर्वी खून झालाय आणि दोषारोप पत्र अद्याप या प्रकरणात दाखल झालेलं नाही। दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते, परंतु मुंडे कुटुंबियांनीच यावर आक्षेप नोंदवला, कारण या प्रकरणातील आरोपीच अटक नाहीत तर दोषारोप पत्र काय दाखल करणार आणि जर दोषारोप पत्र दाखल झालं तर हे प्रकरण सगळं थांबलं असतं। परंतु मुंडे कुटुंबियांनी सतर्कतेने सगळं थांबवलेलं आहे। त्यांची मागणी की या प्रकरणातील आरोपी अटक करावेत आणि मगच सगळी प्रक्रिया पुढे कायदेशीर पद्धतीने जावी। परंतु जर आरोपी अटक होत नसतील, तपास होत नसतील तर आता त्यांनी त्यासाठीच हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किमान आता तरी पोलीस प्रशासन जागा होणार का आणि या प्रकरणातील आरोपी अटक होऊन हा तपास गतीने पुढे जाणार का हा खरा प्रश्न आहे। माधवी, अगदी उदय, आता जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी तपास अधिकारी जे आहेत ते बदलले गेले, कुठेतरी सुसूत्रता आढळत नाहीये या सगळ्या तपासामध्ये, जो काही विलंब होतो या सगळ्यामध्ये, त्यामुळे ही अशी परिस्थिती आता मुंडे कुटुंबियांवर आली आहे। आधीच महादेव मुंडेंना गमावलेलं आहे त्यांनी आणि आता त्यांच्या पत्नीनं सुद्धा विषप्राशन केलंय। नक्कीच, कारण आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणात सुरुवातीला जे तपास अधिकारी होते ते त्या पोलीस ठाण्याचे प्रमुख होते आणि त्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदली होत गेली, परंतु जेव्हापासून या कुटुंबियांनी थेट अधिकाऱ्यांची असेल नेत्यांची भेट घेतली असेल त्यानंतर 2 ते 3 पोलीस अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती या प्रकरणात करण्यात आली होती, परंतु ते देखील या प्रकरणात आरोपी अटक करू शकले नाही, तशा पद्धतीने त्यांना न्याय मिळू शकला नाही। त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित केली जात होती की या सगळ्या प्रकरणात आरोपी का अटक होत नाहीत आणि मग अशा स्थितीत आता मुंडे कुटुंबियांचा देखील संयम सुटत चालला आणि आमच्या न्यायासाठी जर प्रशासन काहीच करत नसेल तर मग आमचा तरी जगून काय उपयोग अशी एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्या भावनेतून
म्हणूनच हा सगळा प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या प्रकरणात प्रशासनानं त्यांची योग्यरित्या योग्य पद्धतीने समजूत घालून की आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा मान्य करता येतील या दिशेने जर पावले उचलली तर त्यांचा देखील प्रशासनावरचा विश्वास वाढेल आणि पोलिसांना तपासासाठी जो वेळ आहे तो देखील आणखी मिळू शकेल. खरं पाहता 18 महिन्याचा काळ म्हणजे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी फार मोठा काळ आहे, परंतु तरी देखील तो तपास झालेला नसल्यामुळे आता ही सगळी परिस्थिती उद्भवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.